नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. आता अंतरवलीऐवजी मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटील यांचे संकेत. आधी अंतरवली सराटी येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात लोकभावना लक्षात घेता आता मुंबईतच उपोषण करण्याबाबत विचार सुरू आहे. हे आंदोलन 29 ऑगस्टलाच करायचे का, याबाबत सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असा मोठा संकेत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कडेगाव येथील पत्रकार परिषदेत दिला. कुणबी नोंदणीच्या आधारे दाखला घेतलेला असतानाही जात पडताळणी वेळी तो रद्द करण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. झालेली चूक दुरुस्त करा, असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारलं, सरकार जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही असं सांगते, मग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून तातडीनं प्रस्ताव का मागवला? हा हस्तक्षेप नाही का? जुन्या नोंदींमधील अक्षरशाही किंवा हस्ताक्षरातील फरक दाखवून त्या रद्द करू नयेत असं सांगताना तलाठी बदलतात, त्यामुळे अक्षरही बदलतं. एकच तलाठी 50 वर्ष गावात राहतो का, असा सवाल त्यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने चूक दुरुस्त करावी, अन्यथा 29 ऑगस्टपासून अधिक ताकदीचा लढा उभारू, न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.